टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा। आदरणीय देवेंद्रजी आपल्या सगळ्यांमध्ये पोहोचलेले आहेत। मी सगळ्यांना विनंती करतो की आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे। व्यासपीठावर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय गुलाबरावजी पाटील, आदरणीय अनिलदादा पाटील, त्याचबरोबर आपले दोन्ही उमेदवार आदरणीय स्मिताताई वाघ, रक्षाताई खडसे, आदरणीय सन्माननीय आमदार, माजी खासदार या ठिकाणी व्यासपीठावर आले आहेत। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजी आणि मान्यवरांचं एक सामूहिक पुष्पहाराने आपण स्वागत करूया। मी विनंती करतो की आपण थोडी जागा करून द्यायची आहे। सामूहिक पुष्पहाराने आदरणीय देवेंद्रजी, त्याचबरोबर सन्माननीय मंत्री महोदय, आपले उमेदवार, या सगळ्यांचं स्वागत एका सामूहिक पुष्पहाराने आपल्याला करायचं आहे। मी विनंती करतो अमितजी, कैलास भाऊ पाटील सहकारातले सहकार महर्षी कैलास भाऊ पाटील यांनी या ठिकाणी येऊन प्रवेश स्वीकारावा। सुनील पाटील, श्यामभाऊ साबळे, भागवत बाबूराव पाटील, मोरसिंग रोडू चव्हाण, तेजराज रतनलाल जैन, शरद बाबूराव पांढरे, शेख शरीफ पत्रोतीन, श्रीकृष्ण गोविंदा पाटील, तुकाराम आरिफ बद्रुद्दीन, श्रीकृष्ण गोविंदा पाटील, तुकाराम सकाराम बारी, ईश्वर दौलत बारी, भगवान बाबूराव धनगर, गंगाधर आनंदा माळी, इरफान शेख जैनुद्दीन, अनिल नामदेव मोरे, योगेश मोहन सिंग परदेशी, पंढरी रामचंद पाटील आदी 500 कार्यकर्त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय। आपण प्रातिनिधिक स्वरूप या ठिकाणी प्रवेश दिला कारण आपल्याला माननीय सगळ्या मान्यवरांचं, खास करून फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायचंय। धन्यवाद। त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करेल, पारोळ्यातनं काही प्रतिकात्मक प्रवेश आपल्याला करायचे आहेत। माजी नगराध्यक्ष आदरणीय गोविंदजी शिरोडे, त्याचबरोबर डॉक्टर स्वप्नील चंद्रकांत शिरोडे यांच्यासोबत 9 माजी नगरसेवक प्रवेश करतात। मी आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय गिरीश भाऊंना विनंती करेल की त्यांनी पारोळ्याच्या मान्यवरांना प्रवेश द्यायचा आहे। त्यानंतर पारोळा येथील पवार कुटुंबातील आदरणीय अतुल मुरलीधर पवार, राष्ट्रवादीच्या शरदचंद्र गटाचे आदरणीय अतुल मुरलीधर पवार यांनी देखील प्रवेश करावा। राजेश राजपूत, आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आदरणीय एटी नाना, त्याचबरोबर आदरणीय मंगेश दादा यांनी मतपरिवर्तन केल्यानंतर हे प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये झालेत। आदरणीय सुरेश बारी, संजय आनंद चौधरी, मनोज भटू चौधरी, राजेंद्र लक्ष्मण चौधरी, दशरथ शिवलाल भोई, दिलीप हिरामन चौधरी, जयश्री दिलीप चौधरी, रशीद हमीद आणि सलीम बादशाह या मान्यवरांचा आज या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी आणि गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते प्रवेश झालाय। त्यानंतर मी आता विनंती करतो आपल्या जिल्ह्याचे मंत्री आदरणीय अनिलदादा पाटील यांना की त्यांनी या सभेला संबोधित करावं। जिल्ह्याचे मंत्री आदरणीय अनिलदादा पाटील यांना मी विनंती करतो। जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात आजच्या या नामांकन पत्र दाखल करण्याच्या सभेला खास करून उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, व्यासपीठावरच्या सगळ्या पक्षांचे संकटमोचक, आता संकटमोचक भाऊ केवळ फक्त तुम्ही भारतीय जनता पार्टीचे राहू नका,
इकडे शिवसेनेचे बसलेले, तिकडे मनसेचे बसलेले, 22 पक्षाचे संकट मोचक, 23 पक्षाचे संकट मोचक आदरणीय गिरीश भाऊ, आमची सगळ्यांची तोप आदरणीय गुलाब भाऊ, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आजी माजी आमदार, सर्व पक्षाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, अरे गडबड करू नका रे, थोडासा शांत पडा ना. त्या मंगेश दादा नांदी नका लागू इथला, तो कवळमुळे बिघाड देत बरं. काल याच मैदानावरती एक ट्रेलर आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाला. पण देवेंद्र भाऊ, अडचण अशी आली, मी आज या विराट सभेला बघितल्यानंतर असं वाटतं की कालचा फक्त ट्रेलर राहिला, तो पिक्चर कधी आयुष्यात रिलीज होण्याचा संबंधच येणार नाही. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी 2 उमेदवार आहेत. तिकडे रक्षाताई आहे, इकडे स्मिताताई आहे. काल व्यासपीठावर 3 नग आले होते. आज ज्या वेळेला मी सगळ्यांचे प्रवेश, संजय गरुड आणि त्यांच्याबरोबर सगळ्यांचे प्रवेश बघत होतो, रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये गिरीश भाऊ, आमची विनंती आहे, निदान तुतारी वाजवायला तरी 2-4 शिल्लक राहू द्या. सगळेच जर का तुतारी वाजली आणि बंद पडली तर फार मोठी अडचण होईल. मी काल एका लग्नाला गेलो होतो गिरीश भाऊ, आणि त्या लग्नाच्या प्रसंगी मला एक आठवलं की अडगडीत पडलेली जी तुतारी जी होती, ती अडगडीत पडलेली तुतारी कोणीतरी बाहेर काढली, प्या 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 पिंगारी सारखी त्या ठिकाणी वाजवली, आणि जसं नवरदेव नवरी आत गेले तशी ती तुतारी काढली आणि आडगडीमध्ये परत आपल्या बंद खोलीमध्ये ठेवली. अशी परिस्थिती आज रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळते. जळगावच्या बाबतीमध्ये आमच्याच तालुक्याचे आहेत. आमचं नेतृत्व जळगाव जिल्ह्याच्या वतीने, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या वतीने दिल्लीला जाणार असल्यामुळे आज नव चैतन्य आमच्या सगळ्या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हाला सगळ्यांना बघायला मिळतंय. काल व्यासपीठावरून ज्या वेळेला माजी खासदार, जे भविष्यात चैनूभाऊ कधी खासदार होऊ शकत नाही, कधी आमदार होऊ शकत नाही, त्यांच्या चेहऱ्याकडे मला बघून फार समाधान वाटायचं की चेहऱ्यावर बसल्यानंतर, व्यासपीठावर बसल्यानंतर त्यांची अवस्था जी बघितली, ती अवस्था एकेकाळी आमची झाली होती. आमच्या स्मिताताईंना मागच्या वेळेस समजा जर का उमेदवारी गिरीश भाऊ जर का कंटिन्यू राहिली असती तर आज त्या दुसऱ्यांदा खासदार झाल्या असत्या. पण गिरीश भाऊ, कधी कधी खोटे शिक्के ओळखावे लागतात. तुमचा मागचा खोटा शिक्का ओळखायला मात्र तुम्हाला उशीर झाला, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आता ते जळगाव जिल्ह्याच्या लक्षात आलंय. काल संजय राऊत या ठिकाणी महात्मे आले. महात्मेच आहेत ते. हा संत सखाराम महाराजांचा जिल्हा आहे, आई मुक्ताईचा हा जिल्हा आहे, बहिणाबाई चौधरींचा हा जिल्हा आहे. खरं तर मला असं वाटतं, तुम्ही म्हणण्याची तुझी लायकी नाही आणि तू म्हणण्याची आमची संस्कृती नाही.
त्यामुळे ज्या पद्धतीने या ठिकाणी लँग्वेज वापरली गेली, भाषा वापरली गेली, भारतीय जनता पार्टीचा पक्ष म्हणजे भाडखाऊ पक्ष. आता भाड कशाशी खातात सावकारे सरांनी सांगितलं. या अशा पद्धतीची या जिल्ह्यामध्ये भाषा वापरणं आमच्या जिल्ह्याची ही संस्कृती नाही. गुलाब भाऊ तुमच्या बाबतीत सांगून गेले, तुम्हाला टपरीवर बसवायला त्यांनी जळगाव जिल्ह्याला विनंती केलेली आहे. त्यांना माहिती नाही ओरिजिनल टपरीवाला आहे. काल बोलल्यानंतर आजपासून चुना लावायला चालू केलेला आहे. 13 तारखेच्या मतदानापर्यंत गुलाब भाऊ असा चुना लावा की दोन्ही खासदार महायुतीचे आपल्याला लोकसभेमध्ये तोंड रंगवून, त्याच एक राऊतचं तोंड रंगवून आपल्याला पाठवण्याची आवश्यकता आहे. चुन्याबरोबर थोडासा काथाही लावून घ्या. त्याचं नशीब चांगलं की या व्यासपीठावरून बोलल्यानंतर तो तोंड लाल न करता गेला, हे त्याचं नशीब. मी फार काही अधिक वेळ बोलणार नाही, पण आमचं सर्वांचं श्रद्धेय स्थान माननीय अजितदादा पवार यांचा आमच्यावरती विश्वास आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाऊ तुम्हाला मी आश्वासित करतो की या जिल्ह्यामध्ये आमचे आजी माजी सगळे आमदार व्यासपीठावर मागे बसलेले आहेत. जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या श्रद्धेय अजितदादांनी ज्या पद्धतीने आम्हाला आदेश दिलेला आहे त्या पद्धतीने आपल्या दोन्ही उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्याचा आम्ही सगळ्यांनी संकल्प केलेला आहे. एवढीच आपण या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय प्रताप परदेशी, आदरणीय भगवानजी धनगर, पंढरी पाटील, योगेश परदेशी, पौर येथील प्रदीप लोढा यांच्या नेतृत्वामध्ये हे प्रवेश होत आहे. मान्यवरांना मी विनंती करतो. त्यानंतर मंत्री महोदयांचं मार्गदर्शन ऐकण्याच्या आधी सगळ्यांच्या मागणीनुसार मी आपल्या दोनही उमेदवार ज्या ताई आहेत, आदरणीय स्मिताताई आणि रक्षाताई, मी आधी विनंती करतो आदरणीय स्मिताताई यांना की त्यांनी आपल्याला आपला प्रतिसाद देण्यासाठी, आपल्याला समर्थन देण्यासाठी आवाहन करावं. स्मिताताई. आजच्या या विराट सभेला संबोधित करण्यासाठी आलेले आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान, श्रद्धास्थान सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या ठिकाणी उपस्थित आमच्या श्रद्धास्थान आणि सगळ्यांचे संकटमोचक, दे दणका करणारे आमचे सन्माननीय गिरीश भाऊ महाजन, आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री, मुलुक मैदान तोप सन्माननीय गुलाब भाऊ, या ठिकाणी उपस्थित आमचे सन्माननीय नामदार अनिलदादा पाटील, या ठिकाणी उपस्थित सर्व आजी माजी आमदार, खासदार, या ठिकाणी उपस्थित महायुतीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी, माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे सन्माननीय माता भगिनी आणि बंधूंनो, हा बहिणाईचा जिल्हा आहे. हा आमच्या झाशीच्या राणीच्या पदप्रश्नाने पावन झालेला हा जिल्हा आहे. हा आमचा संत सखाराम महाराजांचा जिल्हा आहे. हा आमचा संत मुक्ताईचा जिल्हा आहे. आणि ह्या जिल्ह्यामध्ये आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने ह्या ठिकाणी आणि नेत्याने जो काही विश्वास दाखवला त्या माध्यमातून आज या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे, माझा अर्ज दाखल केलेला आहे. आणि मला विश्वास आहे की जनता ही विकासाच्या मागे धावणारी आहे. काल परवा कोणीतरी मला अबला म्हटलं आणि मला अबला म्हणून माझ्या 10 लाख माता भगिनीचा त्यांनी अपमान केला आहे. आणि हा अपमान करणाऱ्यांना येणाऱ्या 13 तारखेला ही जनता आपला कशी सबला आहे हे दाखवून देण्याचं काम ही माझी जनता त्या ठिकाणी करणार आहे. आपल्या सगळ्यांना विश्वास आहे मोदीजींवर, आपल्या सगळ्यांना विश्वास आहे मोदीजींनी केलेल्या 10 वर्षाच्या कामावर, आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे मोदीजींनी जे काही रामाचं प्राणप्रतिष्ठा केली त्याच्यावर, आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे जे 370 कलम रद्द केलं आणि खऱ्या अर्थाने काश्मीरला मोका श्वास निर्माण करून देणाऱ्या मोदीजींवर.
आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे, ज्या मोदीजींनी आपल्या सगळ्या गरिबांच्या डोक्यावर छत्र उभारलं, आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे की हा देश स्वच्छ करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि त्या विश्वासावर ही जनता आपल्या सगळ्यांना निवडून देईल, हा सगळा मला या ठिकाणी विश्वास आहे. आज सगळ्या विरोधकांना हे लक्षात येईल की त्यांनी काल आम्हाला आव्हान केलं होतं, आमच्यावर वाटेल तसे ताशेर ओढले होते, पण कोणतीही जनता ही संस्कृत आहे. जनतेला कळतं की कोणाच्या पाठीमागे राहायचं आणि कोणाला त्यांचं जागा दाखवून द्यायची. मला वाटतं ह्या विश्वासावर मी आपल्या सगळ्यांना आव्हान करणार आहे की येणाऱ्या 13 तारखेला आपण सगळेजण, प्रचंड ऊन आहे, उन्हाची पर्वा न करता आपण आपला हक्क बजावणार आहात आणि ज्या पद्धतीने देशाला पुढे नेण्याचं काम मोदीजींनी केलंय त्या मोदीजींना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सगळेजण अबकी बार 400 पार करणार आहात आणि या माध्यमातून महायुतीच्या आमच्या दोघंही उमेदवारांना आपण कमळापूरचं बटन दाबून नक्की निवडून द्याल आणि मोठ्या नाही तर प्रचंड मताधिक्याने निवडून द्याल, हा विश्वास मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या महायुतीच्या रावेर लोकसभेचे उमेदवार आदरणीय रक्षाताई खडसे यांना मी विनंती करतो. आज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आमचे नेते, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, त्याचप्रमाणे आपले नेते आदरणीय गिरीश भाऊ, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील, तसेच आपले मंत्री अनिल भाईदास पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व आमदार, सर्व पदाधिकारी, माझ्यासोबत आता महायुतीच्या उमेदवार आदरणीय स्मिताताई, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आपल्या जिल्ह्यातनं सर्व माझे बंधू भगिनींनो, सर्व पत्रकार मित्रांनो, मला असं वाटतं की समोरच्यांना आज धक्का तर बसलाच असेल आपली एवढी गर्दी बघून, कारण की आज एवढं ऊन असून सुद्धा आपण भर दुपारी एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला दोघींना आशीर्वाद देण्यासाठी आपण लोक आज इथे उपस्थित आहात. समोरचे लोक आज किती मुद्दे घेऊन पुढे येत असतील किंवा आज किती सांगत असतील की 10 वर्षात आम्ही काही केलं नाही, पण ह्या जनतेला माहित आहे, या संपूर्ण देशातल्या जनतेला माहित आहे, आपल्या जिल्ह्यातल्या जनतेला माहित आहे की ह्या 10 वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये काय कामं केले. आज जे विरोधक इथे टीका करतात की 10 वर्षामध्ये रक्षाताईंनी काही काम केलं नाही, पण मी त्यांना आठवणीने सांगेल की ह्या 10 वर्षामध्ये, या मागच्या 5-6 वर्षामध्ये तुम्ही ज्या रस्त्यावरनं 100च्या स्पीडने गाडी तुमची पळवतात, हा रस्ता सुद्धा आमच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून, आमच्या नेत्यांच्या माध्यमातून इथे आलेला आहे. आज ज्या तुम्ही इथे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलतात, जे आज विरोधकांच्या बाजूने बोलतात की शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, पण मी त्यांना आठवण करून देईल, जेव्हा राज्यामध्ये तुमचं सरकार होतं तेव्हा शेतकऱ्यांना तुम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करायची वेळ तुम्ही लोकांनी आणली होती आणि त्यावेळेस आदरणीय देवेंद्रजी असतील, गिरीश भाऊ असतील, गुलाबराव असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन करून शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून दिला होता. आज मुद्दे काही जरी ते समोर आणत असतील, पण आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील, आपले जिल्ह्याचे नेते असतील, यांच्या माध्यमातून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये खूप विकासाचे कामं केले आहेत. आणि ही निवडणूक फक्त स्थानिक विषयाला घेऊन नाही, तर ही निवडणूक ह्या देशाच्या विकासासाठी आहे, ह्या देशाचा विकसित भारत करण्यासाठी आहे. आणि आपण सगळ्यांनी संकल्प करायचा आहे की ही निवडणूक फक्त स्मिताताई आणि रक्षाताईला जिंकवायसाठी नाही, तर ही निवडणूक ह्या देशाच्या विकासामध्ये आपल्याला सहभागी होण्यासाठी आहे. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी इथे संकल्प करून जायचा आहे की आदरणीय मोदी साहेबांनी ह्या देशाचं जे स्वप्न बघितलेलं आहे की 2047ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष पूर्ण होणार आहे. आणि जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा आपल्या सगळ्यांना सुद्धा अभिमानाने सांगता आलं पाहिजे की त्यावेळेस आम्ही विकासाला मत दिलं होतं, त्यावेळेस आम्ही मोदी साहेबांना मत दिलं होतं, म्हणून आज आमचा भारत हा विकसित भारत आहे. आज समोरच्यांकडे मुद्दे नाही, जसं आज इथे मंगेश दादांनी सांगितलं, संजय राऊत साहेबांनी आमच्यावर टीका केल्या, पण मी त्यांना नक्कीच सांगेल की इथे जळगाव जिल्ह्यातली महिला सुद्धा ही कमी नाही आणि नक्कीच येणाऱ्या 4 जूनला मतदानाच्या माध्यमातून
आम्ही सगळ्यांना दाखवून देऊ की आम्ही आज दोघी आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त मताने निवडून येऊ. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्या आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही दोघी जणी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या जळगाव जिल्ह्याचा अजून पाहिजे तेवढा विकास आम्ही करणार आहोत. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करते की येणाऱ्या 13 तारखेला आपण सगळ्यांनी आपल्या गावातनं, आपल्या घरातनं 100% मतदान हे कमळ ह्या निशाणीवर कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते. एवढं बोल इथं थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करेल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बाळासाहेबांचे खंदे शिवसैनिक आदरणीय गुलाबरावजी पाटील यांना की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजच्या या रावेर लोकसभा आणि जळगाव लोकसभेच्या उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेले आमचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन, दुसरे आमचे मंत्री महोदय आदरणीय अनिल दादा, उद्याच्या होणाऱ्या भावी खासदार रक्षाताई खडसे, स्मिताताई वाघ, सगळे सन्माननीय आमदार महोदय, सगळ्या पक्षाचे सगळे जिल्हाध्यक्ष, समोर बसलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या जिल्ह्याची ख्याती सांगितली की हा जिल्हा बहिणाबाईचा जिल्हा आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके मग मिळते भाकर. काल माझे मित्र आणि माझे आवडते खाद्य संजय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेला आणि जेव्हा इथे येतात तेव्हा माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद होत नाही. खरं म्हणायला गेलं तर महिला इकडे बसल्या आहेत. नंतर ऐराणीमध्ये मी इतक्या घाणघाण शिव्या दिल्या असत्या का त्याच्या बाबालाही त्याची आठवण झाली नसती. सांगायचा अर्थ असा की हा खानदेश आहे, कानबाईचा देश आहे, खानदेश आहे. इथे येऊन ते काय बोलून गेले? ज्या पक्षाबरोबर आपण 25-30 वर्ष काढले त्या पक्षाला आपण भाडकव म्हणतात. ही तुमची संस्कृती आहे. हे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय. गुलाबराव पाटील आणि 4 टकले चालले गेले. त्यांना माहिती नाही 4 लोक काय काम करतात. चिमनाबान ते 4 जण गेले. मग देवेंद्र भाऊंचा फोन आला, हे 4 खांदे झाले आणि मी आग्या झाला. आणि मागून गिरीश भाऊनं चिल्लर टाकली, राम बोलो भाई राम, बजा दिया काम. आणि मोदीजींवर टीका करण्याची यांची लायकी नाहीये. मी त्यांना आज आवाहन करतोय आमच्या नेत्यांच्या समोर, देवेंद्रजींच्या समोर, की विधानसभेची निवडणूक अजून 6 महिन्यावर आहे. खरं राजाराम राऊतची औलाद असेल, जळगाव ग्रामीण मध्ये उभा राहून दाखव. 4 मुंड्या चित करून तुला जर आडवा केला नाही तर माझ्या बापाचं नाव लावणार नाही. आमच्या मतं घ्यायची, आमच्या मतावर खासदार व्हायचं चोट्यातून आणि आमच्यावर टीका करायची. अरे थोडीशी लायकी असेल, थोडी लाज असेल, थोडासा खार असेल तर राजीनामा दे. पण मला माहिती आहे आला की ते उपरनं असं करतं, असं करतं. अरे तू काय बाळासाहेबाची स्टाईल करतो का? बाळासाहेबाच्या नखाची बरोबरी करू शकत नाही तुम्ही. मोदीजींवर विश्वास, मोदीजींवर टीका केली. मोदीजी कोण आहे त्यांना माहित नाही. गरिबांचा विश्वास आणि गरिबांचा विश्वास म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. देशाची सुरक्षितता म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. देशाची मजबूत अर्थव्यवस्था म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. सुरक्षित संविधान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. विश्वाचा सन्मान म्हणजे मोदीजींची गॅरंटी है। 10 साल में पाकिस्तान की फट्टी है वो मोदी जी की गॅरंटी है। मोदी जी म्हणजे असा माणूस आहे की ज्या माणसाला या देशाची ओळख पूर्ण जगाला दिली। आणि तुम्ही आम्हाला काय बोलून गेलात? योगायोगाने आमच्या दोघं बहिणी उमेदवार आहे, त्याला अक्कल तर पाहिजे। 100 मध्ये 50 महिलांची मतं असतात। यांच्या पहिल्यांनी जरी पत दिलं ना, मत दिले, राऊत तेरा क्या होगा रे। आज या ठिकाणी आमच्यावर टीका करून गेले। अरे लोकसभा चोला बहन कर आई है, गली गली मेरे भारत की वृंदावन कहलाई है।
कह रही है धरती, कह रहा है गगन, वही गीत दोहराया है, कहो गर्व से हम हिंदू हैं, हिंदुस्तान हमारा है। आणि आज या देशामध्ये जे मोदीजींनी राम मंदिर उभं केलं, आम्ही पण म्हणायचो मंदिर कब बनाएंगे, तारीख कब बताएंगे। आता मंदिर पण झालं, तारीख पण झाली, आणि आता हे राऊत यांना माझा सवाल आहे, आपल्या भाषणाच्या पहिले सुरुवात व्हायची शिवाजी पार्कवर गोंट्यावर बसणारा मी कार्यकर्ताय, तमाम जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आता काय सुरुवात होती है, तमाम देशभक्तांनो, हिंदू शब्द से तुमने इतना क्यों कोहरान मचाया राउत, लगता है बाप तुम्हारा रूस या जापान से आया। कहो धरती, कहो गगन, वही गीत दोहराया है, कहो गर्व से हम हिंदू हैं, हिंदुस्तान हमारा है। आणि ही लढाई रक्षाताईची लढाई नाही आहे, ही लढाई स्मिताताईची लढाई नाही आहे। हे 544 जे उमेदवार उभे आहे ना, हे नावाला उभे आहेत। 544 ठिकाणी आपले उमेदवार आहे नरेंद्रजी दामोदर मोदी, आणि आम्हाला जे मतदान करायचं आहे ते मतदान ना रक्षाताईला करायचं आहे ना, ते मतदान आम्हाला स्मिताताईला करायचं आहे, ते मतदान आम्हाला या ठिकाणी रक्षाताईला स्मिताताईला न करता मोदीजींना ते मतदान करायचं आहे। ईमानदारों के लिए लहर है मोदी, ईमानदारों के लिए लहर है मोदी, बेईमानों के लिए जहर है मोदी, और देश की गद्दारों के लिए कहर है मोदी। आणि मला तरी असं वाटतं की अशा वीर माणसाला, अशा शूर माणसाला, अशा विकास पुरुषाला निवडून देण्याकरता हा जळगाव जिल्हा कायम बालेकिल्ला राहिलाय। कैलासवासी उत्तमराव पाटलांपासून या मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती राहिली आहे, आणि त्यावेळेस पासून आदरणीय गुणवंतराव सरोदे साहेब असतील, त्यावेळेस पासून आदरणीय उत्तमराव पाटील असतील, त्याच्यानंतर MK अण्णा असतील, AT नाना असतील, उन्मेष पाटील असतील, आतापर्यंत रक्षाताई असतील, दोघं लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। अर्धी राष्ट्रवादी आता आणखी आपल्याबरोबर आलेली आहे, त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे। अनिल दादा, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही इतके नशिबान आहे, आम्हाला मंत्री व्हायला देवेंद्र भाऊंना 2.5 वर्ष आम्हाला रावण्या कराव्या लागल्या, करा ना भाऊ, करा ना भाऊ, करा ना भाऊ। तुम्ही तर 3.5 वर्षामध्ये असा पिक्चर जावं लागेल डायरेक्ट कॅबिनेट, आणि आता तुमच्या अंबनेरचे रास मला चेक करावा लागेल मंगळ ग्रहावर जाऊन। मंत्री बी तुम्ही आणि खासदार बी तुमचा, लक्ष ठेव जा, बाजूला मीच राहतो, दरंगावरून जावं लागते तुम्हाला। रक्षाताई नाथाबा को भी समजा लो। आणि मला तरी असं वाटतं की आमच्या या दोघं भगिनी उभ्या आहेत, या दोघं भगिनींच्या मागे शिवसेनेची ताकद आहे, भाजपची ताकद आहे, राष्ट्रवादीची आहे, रासपची आहे, आमच्या RPIची ताकद आहे, आमचे जोगेंद्र कवाडे साहेबांची ताकद आहे, मनसेची ताकद आहे। या सगळ्या ताकदी एकत्र झाल्यामुळे आम्ही पण काल परवापर्यंत शांत होतो, पण नाक खाजे आणि नकटी खिजे जो धंदा आहे ना, तसं ते राऊत नावाचं एक चोट्ट येऊन गेलं, काल आम्हाला ते जागा करून गेलं। नाही तर एवढी गर्दी आम्ही साहेब जमवणारच नव्हतो, काय एवढं ऊन आहे, काय लोकांना बोलवावं, इतके आले होते ना, यांच्या मायबापांना आणि यांना पोट्ट्यांना बी जरी मतदान करून दिलं तर आमच्या 2 सीट आजच विजयी झालेल्या आहे। त्यामुळे सरफरोशों की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोश बाजुए कातिल में कितना है। आणि मला तरी असं वाटतं की दम लगाओ, असा दम लावा की हे 4 मुंड्याचीच झाले पाहिजे। वक्त बहुत कम है, जितना दम है उतना दम लगा दो, थोड़ा सा मैं तुमको जगाता हूं, थोड़ा तुम जगा दो। आणि मला खात्री आहे 13 तारखेला भरपूर ऊन राहणार आहे, सकाळच्या वेळेस आपण मतदान करायचं आहे, 12 वाजेच्या आत जो जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी करेल, निश्चितपणाने त्या बूथ प्रमुखांची निवड सुद्धा आपल्या पक्षाकडनं केली गेली पाहिजे, अशी विनंती आदरणीय गिरीश भाऊंना मी या ठिकाणी करणार आहे। आता स्पर्धा लावा,
तुमच्या जामनेरची लावा, तुमच्या चाळीसगावची लावा, आमच्या जळगाव ग्रामीणची लावा, पाचोऱ्याची लावा, 40 गावाची लावा, राजू मामाची लावा. मामांचं तर ठीक आहे, नवरील बी चालतो, नवरदेव बी चालतो, इकडून वाचला तरी मामा, तिकडून वाचला तरी मामा. त्यामुळे लावा पॉईंट. कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या बूथवर जास्त मतदान आमचा कार्यकर्ता काढतो, असा उत्कृष्ट बूथ प्रमुख म्हणून त्याचा आपण या ठिकाणी पारितोषिक दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या सुंदर अशा विश्वाच्या कार्यकर्ता सगळेजण आपण या ठिकाणी एक व्हाल कि कोटि कोटि हिंदुस्तानियों का दौर उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे. जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने, उसे हम अपनी मां कहलाएंगे. अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ, तो उसके हाथ काट दिए जाएंगे. सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे. कोई कहते हैं कश्मीर की बात, कोई कहते हैं वजीर आजम की बात. हम उनको यह बता देंगे, कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई, तुम हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे. अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात, अब्दुल हमीद भी थे हमारे साथ. हम उनको यह याद दिला देंगे, सौगंध छत्रपति की खाते है की भगवा ध्वज लहराएंगे. आज आमच्यावरती बरीच टीका करून गेले आहे, पण साहेब लोकांची खरं धन्यवाद दिले पाहिजे. मी 8:30 ते 9च्या दरम्यान पाळजीवरून एक लग्न करून 10:30 वाजता ज्यावेळेस गोविंद हॉटेलपाशी गेलो, तेव्हा 40 गावचे कार्यकर्त्यांना मी विचारलं, तुम्ही किती वाजता निघाले? आई शपथ, ते लोक 8:30 वाजेपासून निघाले. 8:30 वाजेपासून. असे लोक त्यांच्या पार्टीमध्ये नाहीये. रोजगार हमी, अर्धी तुनी आणि अर्धी मनी. आपले कार्यकर्ते कसे, रोजगार हमी, पुरी मनी. त्याच्यामुळं मला खात्री आहे की आपण 13 तारखेला दणदणीत जिथं कमळ दिसेल, बाकी कुछ विचार करने का नहीं है. आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे. जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभामधून मोदीजींना निवडून द्यायचं आहे. आणि त्या मोदीजींना निवडून देण्याकरता आपल्या सगळ्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव. 13 तारखेला तुम्ही कमळाचं बटन दाबो आणि समोरचा सत्यानाश हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक आपत्तीत अग्रेसर राहणारे आणि राज्याचं नेतृत्व करतानाही ज्यांच्यातला कार्यकर्ता जिवंत आहे असे आमचे प्रेरणास्रोत आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांना मी विनंती करतो की त्यांनी संबोधित कर. बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. दोघे हात उंच करून जय श्रीराम, जय जय श्रीराम. वा, एवढ्या उन्हामध्ये सुद्धा त्यांचा एवढा उत्साह बघून खरोखर देवेंद्रजीचं माझं या ठिकाणी बोलणं चाललं होतं. खरंच एवढ्या टेम्परेचरमध्ये, एवढ्या उन्हामध्ये, हो इकडे मध्ये सगळे लोक उभे आहेत, पण तिकडे पार अगदी शेवटपर्यंत खुर्च्यांवरील लोक बसलेले आहेत, उभे आहेत. आणि म्हणून मी सर्वांचा आधी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मान्य गुलाब भाऊ, तुमची एवढी फटकेबाजी झाली. अनिल भाऊ, तुमचं एवढं जोरात मार्गदर्शन झालं. आता त्यानंतर मी काय बोलावं. आमच्या दोघी उमेदवार रक्षाताई आणि स्मिताताई, त्यांचा फॉर्म अपटात भरलेला आहे. त्यांना आपल्याला विजय करायचा आहे. स्मिताताईंच्या बाबतीमध्ये बोललं जातंय म्हणजे प्रचार किती अपप्रचार करावा, किती आम्ही खाली चाललेलो आहोत, किती प्रचाराची पातळी खाली चाललेली आहे. स्मिताताईंबद्दल सांगितलं तर ही बाई मराठा नाही, ब्राह्मण आहे. आता ही 96 कुळातली मराठा बाई, आता हिला सुद्धा तुम्ही ब्राह्मण करायला लागलेत. म्हणजे मतांचं राजकारण कसं, समाजाचं राजकारण कसं. समाजाने फक्त आम्हाला मतदान द्यावं, यांना मतदान देऊ नये, म्हणजे इतका खालच्या थराला. आता स्मिताताईंबद्दल कोण आहे, काय, कुठल्या घटनेला मला सांगावं लागेल, पण इतक्या खालच्या पातळीवर राजकारण तुम्ही या ठिकाणी करायला लागलेला आहात.
आज या दोघी गुलाब भाऊंनी सांगितल्याप्रमाणे, अनिल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे या दोघी उमेदवार नाहीत. आमचे उमेदवार मोदीजी आहेत. त्यांना मला मतदान करायचं आहे. प्रचार करताना काय काय सांगितलं जातं, काय काय बोललं जातं, टोकाच्या बोलणं जात आहे. काल आमचे संजय राऊत आले, गुलाब भाऊ तुम्ही त्यांचा चांगला समाचार घेतला, मी तसं बोलणार नाही. आपली खरं म्हणजे ती संस्कृतीच नाही. ज्या पद्धतीने हा माणूस बोलतोय, ज्या पद्धतीने राजकारण खालच्या थराला चाललेलं आहे, त्याचा आता म्हणजे विचारही करवत नाही. या माणसामुळे या राज्यातलं राजकारण हे कुठे चाललेलं आहे. सकाळ झाले की हा माणूस काय काय बोलतो, काय काय बडबडतो, म्हणजे कधी कधी वाटतं आधी कानात बोटं घालावे मग फक्त त्याच्याकडे बघावं. इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि म्हणतो काल काय बोलला मी बोलणार नाही, त्याचा उल्लेखही करणार नाही. पण आमच्या दोन्ही कॅन्डिडेट बद्दल, आमच्या दोन्ही भगिनींबद्दल तो जे बोलला ते अतिशय आक्षेपार्ह आहे. या दोन्ही बाडखाऊंना पाडा, हे बोलणं झालं. खरं म्हणजे त्याला जळगावूनच परत जाऊ द्यायचा कामा नव्हतो आपण. पण दुपारच्या उन्हामध्ये 2000 लोक घेऊन आले, इथे काय काय बरडले, निघून गेले. ही तुमची संस्कृती आहे, हे तुमचे विचार आहेत. माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा तुम्ही उच्चार करतात, त्यांचा फोटो लावतात आणि अशा पद्धतीने महिलांबद्दल काय रे साप आहे का? बैस 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 काही नाही करे बैस बैस. नाही तर मी साप पकडतो बरं, मी येतो तिथं. हा मी सर्पमित्र आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्ही भाषा वापरतात. काय बोला तुमच्याबद्दल? मला तर वाटतं गुलाब भाऊ यांना आपल्याला उत्तर द्यायची गरजच नाही. कारण हा माणूस इतक्या खालच्या पातळीवर चाललेला आहे की याला उत्तर न दिलेलं बरं. अजून तर अजून खूप दिवस बाकी आहेत. अजून 20 तारखेपर्यंत आपल्या अजून निवडणुका आहेत. महिना सव्वा महिना शेवटच्या मुंबईच्या निवडणुकीच्या घ्यायच्या आहेत. तोपर्यंत काय व्यासपीठावर उभं राहून काय काय शिव्या देतील, काय कोणाकोणाचा उद्धार करतील हेही सांगता येत नाही. याची मानसिक स्थिती आता खालावलेली आहे, बिघडलेली आहे सगळी मशीन त्यांची आता. आणि म्हणून दररोज सकाळ झाली की वाटेल तशी शिवीगाळ, याशिवाय ते काही त्या ठिकाणी करत नाहीये. आणि म्हणून मित्र, ही निवडणूक ही काही दोन्ही उमेदवारांची नाही आहे. ही निवडणूक कुठली नातेगोत्याची नाही आहे. याचं नातं इकडे जास्त आहे, त्याचं नातं भडगावला आहे, त्याचं नातं पाचोऱ्याला आहे, त्याचं नातं चाळीसगावला आहे. ही काही नातेगोत्यांची आहे, ही समाजाची आहे, ही धर्माची निवडणूक आहे. तरी कुठल्याही नातेगोत्याची, समाजाची, धर्माची निवडणूक नाही, तरी देशाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. ही देशाची निवडणूक आहे. या देशाला आपल्याला महासत्ता करायचं आहे, या देशाला सुपर पॉवर करायचं आहे, या देशाला विश्वगुरू करायचं आहे. आणि त्यासाठी एकच इलाज आहे. काय आहे तो? या देशाला सुपर पॉवर कोण करू शकतं? राहुल गांधी करू शकतात. उद्धव ठाकरे म्हणे पंतप्रधान होतील. आता काय डोकं फुटते माणसाच्या पुढे? संजय राऊत म्हणले परवा उद्धवजी सुद्धा पंतप्रधान होऊ शकतात. अरे बाबा, 2 खासदार तर निवडून आण, मग पंतप्रधान हो. शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, त्या देशाला सुपर पॉवर करू शकतात. मला वाटतं कोणावर विश्वास ठेवावा या ठिकाणी. आणि म्हणून जगमान्य नेतृत्व आमच्याकडे, अख्ख्या देशामध्ये एकच नेतृत्व आहे, देशमान्य नेतृत्व आमच्याकडे, आणि ते म्हणजे मोदीजी, नरेंद्र मोदी. आम्हाला यावेळेला 400 पार जागा करायच्या आहेत. स्पष्ट बहुमत आम्हाला आणायचं आहे. 2/3 मेजॉरिटी आम्हाला आणायची पार्लमेंटमध्ये. आणि त्यासाठी आमची सगळी लढाई आहे. आणि म्हणून मित्र, माझी आपल्याला विनंती आहे, भाषण मी जास्त करणार नाही, जास्त वेळ मी या ठिकाणी बोलणार नाही. मान्य देवेंद्रजींना आपल्याला ऐकायचं आहे. पुढे पुन्हा मुंबईला संध्याकाळची सभा त्यांना आहे, लवकर जायचं आहे. म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही. म्हणून नात्यागोत्याच्या भानगडीत पडू नका, जातीपातीच्या वादात पडू नका. सर्व सोडून फक्त देशाचा विचार करा, फक्त देशाचा विचार करा. गेल्या 10 वर्षामध्ये मोदींनी जो करशिमा चालवला, सगळ्या जगाला बुरळ पाडली. जगामध्ये नंबर 1चं नेतृत्व कुठेही सर्वे झाला, अमेरिकेत होऊ द्या, रशियाला होऊ द्या, जपानला होऊ द्या, चायनाला होऊ द्या, एकच नाव पुढे येत आहे आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी. एकच नाव जगामध्ये. आणि म्हणून असं जगमान्य नेतृत्व, त्याला मला पंतप्रधान करायचं आहे आणि या देशाला जगामध्ये नंबर 1 वर नेऊन पोहोचवायचं आहे. नंबर 1 वर. 10 वर्षापूर्वीचं चित्र आम्ही जर बघितलं तर छोटंसं राष्ट्र पाकिस्तान, ते सुद्धा आम्हाला दादागिरी करायचं, ते सुद्धा आम्हाला धमक्या द्यायचं. रोज टीव्हीवर, वर्तमानपत्रामध्ये पाकिस्ताननी हे केलं, पाकिस्ताननी ते केलं, पाकिस्ताननी इकडून घुसखोरी केली, आमच्या लोकांना ठार मारलं, जवानांना ठार मारलं. किती बातम्या यायच्या. आणि या 10 वर्षामध्ये पंतप्रधान मोदीजी झालेत. आज पाकिस्तानची परिस्थिती काय आहे?
पाकिस्तानचं नाव तुम्ही ऐकताय का कुठे टीव्हीवर? आता वर्तमानपत्र वाचतात का? पाकिस्तानचं नामो निशाणच जगाच्या नकाशावरून नाही होत चाललेला मित्र. कोणीच त्यांच्याकडे बघत नाही. आमच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत नाहीये. आणि म्हणून मला वाटतं हे फक्त मोदीजींच्या नेतृत्वामुळे झालेलं आहे, त्यांच्यामुळे झालेलं आहे. आज चायना सारखं राष्ट्र सुद्धा आमच्या वाटी लागत नाही. हे कशामुळे झालंय? हे मोदीजींमुळे झालेलं आहे. आणि म्हणून जगामध्ये आता आमची अर्थव्यवस्था 11 वरून 5 नंबरवर आली. आता मला या 5 वर्षामध्ये 3 नंबरवर आणायची आहे. आणि येत्या 47 पर्यंत म्हणजे जेव्हा मला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला हा भारत देश हा जगामध्ये सुपर पॉवर 1 नंबरचा देश झालेला आपल्याला बघायला मिळेल. 1 नंबरचा. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला मोदींना पुन्हा निवडून द्यायचं आहे. 400 पार आपला आकडा करायचा आहे. आणि त्यासाठी सगळे आपले प्रयत्न चाललेले आहेत. मला माहित आहे गुलाबभाऊनी सांगितल्याप्रमाणे इथे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण आलेला आहात. मला वाटतं राज्यामध्ये एवढी संख्या एवढ्या उन्हामध्ये कुठे नसेल, कोणत्याही लोकसभा मतदारसंघामध्ये नसेल. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये तुम्ही भर दुपारी 12 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत या ठिकाणी बसलेला आहात, रस्त्याने फिरतात. आणि म्हणून आपण आजपासून प्रयत्न करायचे आहेत. आपापल्या गावात, आपल्यापुरतं नाही, आपल्या आपल्या गावामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये आपल्या सगळ्या जवळच्या लोकांना, नातेवाईकांना फोन करून सांगा की मोदीजी कशासाठी पंतप्रधान पाहिजेत, कमळाचंच बटन का दाबायचंय, त्या ठिकाणी आमचे सगळे मित्र पक्ष आहेत त्यांचं चिन्हाचं बटन का दाबायचंय हे आपल्याला समजून सांगावं लागेल, फोनवर सांगावं लागेल. लग्न खूप आहेत, लग्नामध्ये जिथे जे बसाल त्या ठिकाणी एकच चर्चा करा की आमच्याकडे सगळं कमळच कमळ आहे, आमच्याकडे फक्त महायुतीच आहे, हे आपण सांगण्याची आवश्यकता आहे. आणि तेव्हाच आपण 5 लाखाच्या वर जो आपला संकल्प केलेला आहे की आम्ही जळगाव जिल्हा या दोन्ही जागा, मी पुन्हा सांगतोय, या दोन्ही जागा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आम्ही तुम्हाला सर्वाधिक मताने निवडून आणून देऊ. सर्वाधिक मतांनी द्यायचे आहेत की नाही? 5 लाखाच्या वर. गेल्या वेळी आम्ही 4 लाखाच्या वर उच्चांक आम्ही गाठलेला होता. त्यावेळेला आमचं मताधिक्य 4 लाखाच्या वर दोन्ही जागेचं होतं. या वेळेला आम्ही 5 लाखांच्या वर मताधिक्य तुम्हाला त्या ठिकाणी देऊ. आणि आमच्या दोघी भगिनींना, रक्षाताईंना, स्मिताताईंना पार्लमेंटमध्ये मोदींचे हात बळकटण्यासाठी या ठिकाणी पाठवू, एवढा संकल्प मी या ठिकाणी करतो. मोदी आपल्या देवेंद्रजींना शब्द देतो आपल्या सर्वांच्या वतीने आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचं शिवार फुलवणारे, मुंबई मेट्रो असेल, समृद्धी असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, अशा मोठमोठ्या पायाभूत प्रकल्पांचे जनक असलेले आणि प्रशासनावर मजबूत मांड असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उत्साहाने वाट बघत आहात. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. अरे बैलाचा अपमान करू नका. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय श्रीराम, जय जय श्रीराम. मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते गिरीश महाजनजी, आपल्या जळगाव जिल्ह्याची मुलुक मैदान तोप गुलाबराव पाटीलजी, आमचे सहकारी अनिल पाटीलजी, आपल्या रावेरच्या उमेदवार रक्षाताई खडसे, आपल्या जळगावच्या उमेदवार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, संजयजी सावकारे, मंगेशजी चव्हाण, चिमणाबा पाटील, किशोरभाऊ पाटील, चेनूभाऊ संचेती, डॉक्टर उल्हास पाटील, विजयभाऊ चौधरी, दिलीप वाघ, एटी नाना पाटील, शिरीषदादा चौधरी, राजेंद्र फडके, जयप्रकाश बाविस्कर, अमोल जावळे, नंदू महाजन, ज्ञानेश्वर जळकेकर, संजय गरुड, निलेश पाटील, प्रदीप लोढा, संजय पवार, रमेश मकासरे, राजू सूर्यवंशी, आनंद खरात, समाधान महाजन, वासुदेव पाटील, संगीताताई गवळी, उज्ज्वलाताई बेंडाळे, उमेश नेमाडे, सचिन देशमुख, राधेश्याम चौधरी. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे.
त्यामुळे सर्वांची क्षमा मागतो आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो, कडाक्याच्या उन्हामध्ये 5 तास सातत्याने तुम्ही या ठिकाणी आपल्या महायुतीला समर्थन देण्याकरता उपस्थित आहात. माझ्या मनात कुठलीही शंका नाही, या दोन्ही आमच्या भगिनी रेकॉर्ड मतांनी निवडून येणार आहे. खरं म्हणजे आमच्या विरोधकांना असं वाटतं की ग्रामपंचायतची निवडणूक चालली आहे. त्यांना कल्पनाच नाहीये, त्यांचा विचार करण्याची स्थिती, शब्द चांगला नाही पण त्यांची अवकातच तेवढी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखं ते बोलतात. मी त्यांना सांगू इच्छितो आणि तुम्ही पण लक्षात घ्या, ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, महानगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक नाही, ही विधानसभेची निवडणूक नाही. देशाचा नेता कोण असेल हे निवडण्याची ही निवडणूक आहे. पुढचे 5 वर्ष हा देश कोणाच्या हातात द्यायचा, कोणाच्या हातात तो विकसित होईल, कोणाच्या हातात तो सुरक्षित असेल, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. आणि बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये देशामध्ये 2च पर्याय आहेत. एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या सोबत आपली महायुती, आमची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई, पिरिपा, रासपा, रयत क्रांती, जनसुराज्य अशी एक फार मोठी आपली महायुती आहे. आणि दुसरीकडे कोण आहे? राहुल गांधी. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी, 26 पक्षांची खिचडी आहे. बंधू भगिनींनो, आपली युती कशी आहे? आपल्या युतीचं इंजिन आहेत मोदीजी. पॉवरफुल इंजिन आहे, पॉवरफुल. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या लागल्या आहेत. आणि या बोग्यांमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त, ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे. सगळ्यांना त्याच्यामध्ये बसून सबका साथ सबका विकास म्हणत आपली विकासाची गाडी पुढे जाते. तिकडे काय अवस्था आहे? तिकडे बोग्या तर नाहीच आहे. प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजतो. राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात तू नाही मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात तू नाही मी इंजिन आहे, तो स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालू प्रसाद म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे. तिथे इंजिनच आहे, तिथे बोगी नाहीच आहे. माझा तुम्हाला सवाल आहे, इंजिन मध्ये सामान्य माणसाला बसायला जागा असते का? इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो. यांचं इंजिन कसं आहे? राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी आणि प्रियंकाला जागा आहे. शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेला जागा आहे. आणि उद्धव ठाकरेजींच्या इंजिन मध्ये फक्त नाही, संजय राऊतले नाही. असं आहे, आता ते काय काम करतात त्यांना जागा नाही आहे. काय काय मी नाही म्हटलं, काहीतरी ते घर पुसायचं वगैरे म्हणून मी नाही म्हटलं, हे मी सांगितलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे. बंधू भगिनींनो, यांच्या इंजिनमध्ये केवळ यांच्या परिवाराकरता जागा आहे, सामान्य माणसाकरता जागा नाही आहे. अरे यांच्याकरता यांचा परिवारच दुनिया आहे आणि मोदीजींकरता अख्खा भारत त्यांचा परिवार आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, यांच्या इंजिनची अवस्था कशी आहे? राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे ओढतात, पवार साहेब बारामतीकडे ओढतात, उद्धवजी मुंबईकडे ओढतात, स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतं. यांचं इंजिन हालतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही, ठप्प पडलेलं इंजिन आहे. पण आपण ज्या दिवशी या ठिकाणी मतदानाच्या निमित्ताने रक्षाताई आणि स्मिताताईंच्या नावासमोरची कमळाची बटन दाबाल, जळगाव जिल्ह्याची बोगी ही
मोदी साहेबांच्या इंजिनला लागेल आणि विकासाच्या वाटेवर अत्यंत वेगाने त्या ठिकाणी निघेल. आणि म्हणून ही देशाच्या विकासाची निवडणूक आहे. मी तुम्हाला सवाल विचारतो, तुम्ही बघा विरोधकांचे भाषण ऐका, त्यांच्या भाषणामध्ये विकासाचा मुद्दा आहे का, गरिबाच्या कल्याणाचा मुद्दा आहे का, शेतकऱ्याच्या कल्याणाचा मुद्दा आहे का, सामान्य माणसाच्या कल्याणाचा मुद्दा आहे का? मुद्दा नाही आहे. फक्त शिवीगाळ आहे, शिवराळ भाषा आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. बंधू भगिनींनो, नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे जिने 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं. हा जगातला रेकॉर्ड आहे. जगामध्ये कुठल्याही देशामध्ये मात्र 10 वर्षामध्ये 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आजपर्यंत आले नाही. मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये 20 कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्क घर दिलं. 50 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता, आया बहिणी चुलीवर स्वयंपाक करायच्या, त्यांना गॅस दिला. 55 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये शौचालय नव्हतं त्यांना शौचालय दिलं. 60 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नव्हतं, ज्यांच्या घरच्या आया बहिणींना हंडा घेऊन विहिरीवर जावं लागायचं, नाहीतर त्या ठिकाणी कुठेतरी नदीवर जावं लागायचं, त्यांच्या घरी स्वच्छ पिण्याचं पाणी पोचलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या गुलाब भाऊंकडे जबाबदारी होती. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील घरोघरी पाणी पोचलं. बंधू भगिनींनो, 55 कोटी लोकांना मोदीजींनी आयुष्यमान भारतच्या अंतर्गत त्या ठिकाणी मोफत इलाज दिला. 60 कोटी लोकांना, तरुणांना मुद्राच्या अंतर्गत लोन दिलं. 10 लाखापर्यंतचं लोन मिळालं. तारण नाही, गॅरंटर नाही. आणि सांगताना आनंद वाटतो, या 60 कोटीमध्ये 31 कोटी आमच्या आया बहिणी आहेत की ज्यांना ते लोन मिळालं आणि त्या आपल्या पायावर या ठिकाणी उभ्या राहिल्या. या देशामध्ये 80 लाख बचत गट तयार झाली आणि त्याला 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले. आज आमच्या आया बहिणी पायावर उभ्या राहत आहेत. आणि आता मोदीजींनी सांगितलं एकीकडे मुद्राचं लोन 10 लाखावरनं 20 लाख होईल आणि आमच्या महिला बचत गटांना ज्या वस्तू त्या तयार करतात त्या वस्तूंकरता एअरपोर्ट असेल, रेल्वे स्टेशन असेल, बस स्टेशन असेल, सर्व ठिकाणी त्यांच्याकरता जागा आरक्षित ठेवली जाईल आणि त्यांच्या वस्तूंची विक्री होईल. मोदीजी म्हणतात, जेव्हा एक पुरुष आपल्या पायावर उभा राहतो तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो, पण जेव्हा महिला पायावर उभी राहते पूर्ण परिवार पायावर उभा राहतो. आणि म्हणून महिलांच्या सक्षमीकरणाकरता आज मोदीजींनी प्रयत्न सुरू केले. आपण पाहू शकतो, आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी किसान सन्मान निधी दिला. बंधू भगिनींनो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 6,000 रुपये त्यांनी दिले, 6,000 रुपये आपण दिले. पण एवढंच नाही तर या वर्षी आपल्याला कल्पना आहे, जगामध्ये युद्ध सुरू झालं. रशिया आणि युक्रेनचं युद्ध, अखाती देशाचं युद्ध सुरू झालं आणि या युद्धामुळे जगामध्ये शेतमालाचे भाव पडले. आपल्या इकडे सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव कमी झाले. या ठिकाणी आम्ही मोदीजींना विनंती केली, त्यांचा आशीर्वाद घेतला, चर्चा केली आणि आमच्या एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अजितदादांनी आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला. आमचे सगळे मंत्री सोबत होते की आपल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही आणि म्हणून भाव कमी झाले असले तर भावांतर योजना लागू करू. 4,000 कोटी रुपये कापसाच्या शेतकऱ्याला आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. आणि या ठिकाणी आचारसंहिता चालली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर भावांतर योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील. कापसाचा शेतकरी आणि सोयाबीनचा शेतकरी त्याच्या पाठीशी मोदी सरकार आणि आपलं सरकार उभं आहे. आज या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मोदीजींच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या सिंचनाच्या योजनांना त्या ठिकाणी फायदा मिळाला. आपली निम्न तापीची योजना जी अतिशय महत्वाची योजना आहे, ज्या योजनेमुळे आपला जिल्हा सुजलाम सुफलाम होणार आहे. 4,800 कोटीच्या योजनेला आम्ही मान्यता दिली.
केंद्र सरकारकडे पाठवली. रेकॉर्ड वेळेमध्ये केंद्र सरकारने त्याला क्लिअरन्स दिला आणि आता लवकरच त्याचे टेंडर काढून निम्न तापीची योजना देखील आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि या जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणार आहोत. बंधू भगिनींनो, आमचे गिरीश भाऊ असताना मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या योजना आपण घेतल्या. आता पुन्हा आपल्या सरकारमध्ये मोदीजींच्या आशीर्वादानं आपल्या महाराष्ट्राला 26,000 कोटी रुपये सिंचनाकरता मिळाले आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून आणि आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतोय. एकीकडे सर्वसामान्य माणसाचं काम करत असताना मोदीजींनी या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. आपण बघितलं असेल 2013 साली जगातली सगळ्यात मोठी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणायचं जगातले 5 देश पुढच्या 2 वर्षात दिवाळखोर होतील आणि त्या 5 देशामध्ये ते भारताचं नाव सांगायचे. ते सांगायचे 2014-15 पर्यंत भारत दिवाळखोर होणार. पण 10 वर्षात मोदीजींनी अशी जादू केली की त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने सांगितलं जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी मजबूत अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे. 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आली आणि आता 3ऱ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था होते. मला एकाने विचारलं, भाऊ तुम्ही सांगता चांगला आहे 3री होते पण 3री झाली तर माझा काय फायदा? म्हटलं बरोबर प्रश्न तू विचारला. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था विस्तारित होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते ती जेव्हा विस्तारित होते त्यातनं संधी तयार होतात, त्यातनं रोजगार निर्मिती होते, त्यातनं नोकऱ्या मिळतात, त्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं, रस्ते पाणी वीज त्यातनं तयार होते, त्यातनं मोठ्या मोठ्या पुलं बनतात, त्यातनं मोठ्या प्रमाणात गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो, त्याच्यातनं जनकल्याणकारी योजना तयार करता येतात. आणि अर्थव्यवस्था मोठी झाली तर मोदीजींनी सांगितलं 2029 पर्यंत देशातल्या 80 कोटी लोकांना मी मोफत राशन देईल, त्यांना राशन करता 1 पैसा त्या ठिकाणी द्यावा लागणार नाही. अर्थव्यवस्था मोठी होते तर गरीबाचं कल्याण होतं, शेतकऱ्याचं कल्याण होतं, शेतमजुराचं कल्याण होतं. आज मोदीजींनी आमचा जो 12 बलुतेदार आहे हा 12 बलुतेदार याचा विचार कधी कोणी केला नव्हता. पारंपरिक व्यवसाय करत गावगाड्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं अर्थकारण सांभाळलं त्या 12 बलुतेदाराचा पहिल्यांदा विचार कोणी केला असेल तर मोदीजींनी केला. आणि त्या ठिकाणी विश्वकर्मासारखी योजना आणून 14,000 कोटी रुपये देऊन आमच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकता आली पाहिजे, ट्रेनिंग झालं पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे, त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण झालं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींनी चालू केला. आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांकरता स्टँडअपची योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत बंधू भगिनींनो मोदीजींनी सांगितलं प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या तरुणांना लोन द्यावंच लागेल. देशभरामध्ये लाखो अनुसूचित जातीचे तरुण हे आज उद्योजक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली. आदिवासी कल्याण हे मोदीजींनी सुरू केलं आणि या देशामध्ये पहिल्यांदा एक आदिवासी भगिनी आमची देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदावर बसवण्याचं काम मोदीजींनी केलं. अरे मोदीजींचं मंत्रिमंडळ देशातलं पहिलं मंत्रिमंडळ आहे ज्या मंत्रिमंडळामध्ये 60% मंत्री ओबीसी एससी एसटी आहेत. हे मंत्रिमंडळ सबका साथ सबका विकासाचं मंत्रिमंडळ आहे. सर्व समाजांना सोबत घेऊन पुढे जाणारं हे मंत्रिमंडळ आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो आज या देशामध्ये मोदीजींनी एक सुरक्षित भारत तयार केलाय. आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. आता तर जे केवळ अमेरिका आणि रशियाला जमलं ते भारताने तयार केलं. आमचं ब्रह्मोस नावाचं मिसाईल 7,000 किलोमीटर दूर भारतातनं मिसाईल सोडलं. 7,000 किलोमीटर दूर जे टार्गेट असेल त्या टार्गेटला नेस्तनाबूत करण्याची ताकद आता केवळ भारताकडे या ठिकाणी आहे. आता आपल्याकडे पाकिस्तानही वाकडी नजर करून पाहू शकत नाही आणि चीनही वाकडी नजर करून पाहू शकत नाही. हे आज मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. जो देश सर्व प्रकारचे शस्त्रास्त्र
त्या ठिकाणी विकत घ्यायचा। आज तोच देश जगाला आवश्यक असेल तर शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतोय। अशा प्रकारचा आत्मनिर्भर भारत हा मोदीजींनी तयार केलाय। म्हणून सांगितलं बंधू भगिनींनो, या नेत्यांना सांगा गल्लीची निवडणूक नाहीये, दिल्लीची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये असा नेता लागतो जो खम ठोकून त्या ठिकाणी उभा राहील। अरे आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले। बॉम्बस्फोट झाल्यानंतर आमच्या सरकारने काय केलं? मनमोहन सिंगांचं सरकार त्या ठिकाणी गेलं आणि अमेरिकेसमोर रडलं। बघा बघा, तो पाकिस्तान आमच्यावर त्या ठिकाणी बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला रागवा। एखादं लहानसं बाळ आपल्या बापापुढे जावं आणि सांगावं बाजूच्या पोरानं मला मारलं, तसे आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेलो। काही झालं नाही, बॉम्बस्फोट थांबले नाही, ते होतच राहिले। पाकिस्तानला वाटलं मोदी सरकारमध्ये असंच करता येईल, येऊन त्यांनी बॉम्बस्फोट केले। पहिले सर्जिकल स्ट्राईक झाला, मग एअर स्ट्राईक झाला, तिथे घुसून अशा प्रकारे मोदीजींनी मारलं। मला सांगा मागच्या 5 वर्षामध्ये एकतरी बॉम्बस्फोट ऐकला? हिम्मत झाली? हिम्मत झाली? अरे असं मोदीजींनी त्यांना शिकवलं, यांच्या बापाची अवकात राहिली नाही। या ठिकाणी हे काही करू शकत नाही। अरे 370 कलम हटवलं, म्हणाले खून की नदिया बहेगी। अरे खून की नदिया तर सोडा, दगड मारायची कोणाची हिम्मत झाली नाही। हे देशाचं सरकार निवडायचं आहे, मजबूत प्रधानमंत्री निवडायचा आहे, मजबूर प्रधानमंत्री नाही जो हात जोडत त्या ठिकाणी फिरेल, जो प्रधानमंत्री गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणी विचारत नाही। अशा प्रकारचा प्रधानमंत्री नाही तर विश्वामध्ये ज्याची ताकद आहे असा प्रधानमंत्री। आणि बंधू भगिनींनो, मी तर तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे। अरे आठवा ते कोविडचे दिवस, आपल्या नातेवाईकाच्या घरी जाणं देखील चोरी होती, मोठमित्तीला जाणं देखील चोरी होती। काय अवस्था होती? कोणी कोणाला ओळख दाखवत नव्हतं आणि जग म्हणायचं 140 कोटीच्या भारतात 30-40 कोटी लोक तरी मरतील, भारताला कोणी वाचवू शकत नाही। जगामध्ये केवळ 5 प्रगत देशांनी त्या ठिकाणी लस तयार केली आणि भारताची अवस्था अशी होती 140 कोटी लोकांकरता आम्हाला भीक मागावी लागली असती, आम्हाला लस द्या, आमचे लोक मरतायत। त्यांनी लस दिली नसती, त्यांनी सांगितलं असतं आधी आमच्या लोकांना लावतो मग तुम्हाला लस देतो। पण या त्यांना माहिती नव्हतं या देशामध्ये एक वाघ आहे जो देशाचा प्रधानमंत्री आहे। त्यांनी देशातल्या शास्त्रज्ञांना एकत्रित केलं आणि सांगितलं लस आपल्याला बनवायची आहे आणि भारताने त्या ठिकाणी स्वतःची लस बनवली आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला एकही पैसा न घेता 2-2 वेळा कोविडची लस टोचली। आज आपण जिवंत आहोत, ते मोदीजींनी ही लस आपल्यापर्यंत पोहोचवली म्हणून जिवंत आहोत, नाहीतर आपणही किड्या मुंग्यासारखे मेलो असतो बंधू भगिनींनो। आणि म्हणून मला आठवतं मी आता मॉरिशसला गेलो होतो गुलाबभाऊ, मॉरिशसमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होतं। त्या ठिकाणी मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो, ते मला म्हणाले आमचे धन्यवाद मोदीजींना कळवा। मी म्हटलं कशा करता? म्हणाले आमचे धन्यवाद मोदीजींना याकरता कळवा, आमचा मॉरिशस जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली, नाहीतर आमचा मॉरिशस स्मशानामध्ये परिवर्तित झाला असता। 100 देश असे आहेत की जे मोदीजींचं नाव सांगतात, जे सांगतात मोदीजींमुळे आम्ही जिवंत आहोत। मग माझा तुम्हाला सवाल आहे, अरे बाकी सगळं सोडा, या एकाच कारणाकरता मोदीजींना 100 वर्ष प्रधानमंत्री ठेवलं पाहिजे कारण त्यांच्यामुळे 140 कोटीचा देश आज जिवंत आहे। आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करायला आलो आहे, जळगाव जिल्हा हा भगवा जिल्हा आहे। जळगाव जिल्हा महायुतीच्या पाठीशी उभा राहिलेला जिल्हा आहे। जळगाव जिल्हा हा नेहमीच आम्हाला आशीर्वाद देणारा जिल्हा आहे। आणि यावेळी पुन्हा एकदा रावेरमधनं आपल्या रक्षाताई खडसे ज्यांनी खऱ्या अर्थानं सातत्यानं या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून काम केलं, ते आमच्या रक्षाताई आहेत। आणि जळगावमधनं स्मिताताई आहेत, स्मिताताईंचा अनुभव आपल्याला माहिती आहे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी अख्खा जिल्हा पालथा घातलेला आहे। वर्षानुवर्ष ग्रासरूटचं काम करणाऱ्या स्मिताताई आहेत। आमच्या दोन्ही भगिनी या ठिकाणी आहेत। खरं म्हणजे जळगाव जिल्हा नेहमीच पुढे असतो, कारण 2026 नंतर मोदीजी तर महिला राजच आणणार आहेत। मोदीजींनी सांगितलं 2026 नंतर लोकसभेमध्ये
33% महिला खासदार आणि विधानसभेमध्ये 33% महिला आमदार. तुम्ही पहिलेच तयारी करून टाकली आणि आमच्या दोन्ही महिला खासदारांना आता तुम्ही निवडून देणार आहात. आणि म्हणून 13 तारखेला जेव्हा तुम्ही कमळाची बटन दाबाल, मत केवळ या दोघींना मिळणार नाही, मत थेट मोदीजींना मिळेल. यावेळेचं मत हे भाजपा करता नाही आहे, यावेळेचं मत भारता करता आहे. भारता करता मोदीजींना त्या ठिकाणी पुन्हा प्रधानमंत्री करण्याकरता आपण सगळ्यांनी कमळाचं बटन दाबावं एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवता एक गोष्ट अजून सांगून जातो. गुलाब भाऊ, आता हे पोपट तयार झाले आहेत आणि हे पोपट आता सांगतात यांचे 400 पार आले तर संविधान बदलून टाकतील. खरं म्हणजे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्या व्यक्तीने सांगितलं, अरे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहा विकणारा पोऱ्या देशाचा प्रधानमंत्री बनलाय. नरेंद्र मोदीजींनी सांगितलं, मला गीता बायबल कुराण पेक्षा देखील राज्य कारभार चालवण्याकरता माझं संविधान महत्वाचं आहे. अरे नरेंद्र मोदीजींनी सांगितलं, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारताच्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही. या पोपटांना सांगा आणि त्यांना सवाल विचारा, अरे इतके वर्ष तुमचं सरकार होतं, तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये भारताचं संविधान का लागू केलं नाही? त्यांना सवाल विचारा. इंदिरा गांधींनी 1975 मध्ये 2 वर्षाकरता भारताचं संविधान कुलूपबंद केलं होतं, त्याचा जबाब तुम्ही कधी देणार आहात? आणि त्यांना विचारा की तुमचं गोव्यामधले दक्षिण गोव्याचे उमेदवार त्या ठिकाणी म्हणतात की भारताचं संविधान गोव्यात लागू करू नका, त्याचं तुम्ही उत्तर कधी देणार? या पोपटांना त्यांची जागा दाखवून देण्याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता एक चमत्कार केलाय. पूर्वी राणीच्या पोटातून राजा पैदा व्हायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, राणीच्या पोटातून राजा पैदा होणार नाही, मताच्या पेटीतून राजा पैदा होईल. मताच्या पेटीचा अधिकार तुमचा आहे. कमळाचं बटन दाबा आणि गरीबाचं पोट पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून बसवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय श्रीराम.